आजच्या या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर उद्यान याच्या उद्घाटनाला उपस्थित असलेले लोकप्रिय आमदार आमचे मित्र संजय उपाध्यायजी, मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे पूर्व जिल्हाध्यक्ष गणेश खंडकरजी, माजी नगरसेवक जितेंद्र पटेलजी, जगदीश ओझाजी, या ठिकाणचे सहाय्यक उद्यान अधीक्षक जनार्दन मानेजी, मंडळाचे अध्यक्ष कदमजी आणि ज्यांच्या प्रेमाखातर तुम्ही सुद्धा आणि मी सुद्धा आलोय अशा आमच्या रणरागिणी मनीषाताई चौधरी। मला मनीषाताईंचं खूप कुतूहल आणि कौतुक सुद्धा आहे। मनीषाताईंवर प्रेम करणारी सगळी मंडळी इथे जमली आहेत आणि त्या सगळ्यांसमोर मी सांगतो की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी मुख्य प्रतोद म्हणून काम केलंय, मी शिक्षण मंत्री म्हणून काम केलंय, मी क्रीडा मंत्री म्हणून काम केलंय, मी युवक कल्याण मंत्री म्हणून काम केलंय, मी मुंबई अध्यक्ष म्हणून काम केलंय आणि आता सांस्कृतिक कार्य मंत्री, तंत्र शिक्षण मंत्री आणि पालकमंत्री म्हणून सुद्धा काम करतोय। पण मला अशी क्षमतावान महिला आमदार कोणीच दिसली नाही इतकी आमची मनीषाताई। प्रचंड ऊर्जा, प्रचंड क्षमता, प्रचंड ताकद, प्रचंड परिश्रम। माझ्या दहिसरच्या नागरिकांना काय मिळेल आणि काय मिळालं पाहिजे, तुम्हाला खरं सांगतो, कधी कधी ती आमच्याशी भांडते सभागृहात, पण तुमच्यासाठी भांडायचं सोडत नाही। आणि मनीषाताई यांनी कुठून शिक्षण घेतलंय मला माहित नाही, पण त्या उत्तम गृहिणी पण आहेत, उत्तम उद्योजिका पण आहेत, उत्तम सामाजिक सुधारणाचं काम करणाऱ्या पण आहेत आणि नागरी समस्यांची त्यांना उत्तम जाण आहे। आज हे उद्यान या ठिकाणी दिसतंय हे त्याचं जिवंत उदाहरण आहे। कारण मी असे बरेच आमदार आणि नेते पाहिलेत, काही दहिसरमध्ये पण आहेत, अन्य पक्षांमध्ये, की मोकळी जागा मिळाली की जागेवर यांचा कब्जा झाला। जागा मोकळी दिसली तर स्वतःच्या परिवाराचं काहीतरी बांधायचं, नाहीतर इतक्या झोपड्या बांधायचं की त्या बिचारा झोपडपट्टी वासियांना सुद्धा फसवायचं आणि नागरिकांना सुद्धा त्रास द्यायचा। जणू काही मोकळी सरकारी जागा ही म्हणजे आपल्यासाठी वाढून ठेवलेली खीरच आहे, अशी चोपासणारी मंडळी ही आज आम्ही त्या ठिकाणी पाहतो आणि दहिसरमध्ये तर उभाटाची 100% आहे। आणि म्हणून या सगळ्या वातावरणात आमच्या मनीषाताई 2022-21 पासून लढा देत आहेत। ते आरक्षण बदलायला नाही, या जागेवर बिल्डरला मदत करायला नाही, या जागेवर माझ्या कुटुंबाचं काही बांधायचं म्हणून नाही, तर ॲक्विजिशन, आरक्षण, त्यानंतर त्या ॲक्विजिशन, त्यानंतर प्रोजेक्ट, त्यानंतर बजेट, त्यानंतर कॉन्ट्रॅक्टर, त्यानंतर डिझाईन, त्यानंतर अप्रूव्हल, त्यानंतर काम, ते परिपूर्ण करणं, हे तुमच्यासाठी तिने केलेलं आहे। या विभागातील नागरिकांसाठी कर्तव्य म्हणून केलेलं आहे। माननीय मोदीजी आम्हाला नेहमी सांगतात, सेवक म्हणून काम करा। 2014चा तो दिवस आठवा, तुमच्या आशीर्वादाने पहिल्यांदा देशात कोअलिशनचं राजकारण बदलून एका पक्षाचं सरकार आलं, मोदीजी प्रधानमंत्री झाले आणि पहिल्याच भाषणात ते म्हणाले, मी प्रधानमंत्री नाही, मी प्रधान सेवक म्हणून काम करीन। मनीषाताई त्या मोदीजींच्याच आदर्शावर सेवक म्हणून काम करतात। आमची नगरसेवक मंडळी, संजयजी, सगळी मंडळी। आणि म्हणून आपल्याला दिसतंय की जग महागाईने हाहाकारलाय, जगात तरुण रस्त्यावर उतरतोय, देशात संघर्ष होतोय सरकारच्या विरोधात, आणि काही मंडळी तर देशाचं नाव घेत नाही मी, टॅरिफ आणि H1B ची पण गोष्ट करतायत। अशा एका बाजूला टॅरिफ, महागाई, आंदोलन चालू असताना दुसऱ्या बाजूला माझ्या गरीब माणसाची, मध्यमवर्गीय माणसाची दिवाळी
ही चांगली गेली पाहिजे, स्वस्तायत गेली पाहिजे, योग्य गेली पाहिजे, म्हणून मोदीजींनी जीएसटी 18 वरून 5% सुद्धा आणला. सेवक म्हणून काम केल्यावर हे होतं. जनरेशन नेक्स्ट जीएसटी. आज एक नाही, 23, 24, 25 घरातल्या टूथपेस्ट पासून स्मार्ट टीव्ही पर्यंत, एलईडी टीव्ही पासून शूज पर्यंत या सगळ्यातले भाव एका बाजूला टेरिफ वाढताना माझ्या लोकांना मी कमी करून देईन, ही भूमिका मोदीजींनी त्या ठिकाणी घेतली. मला मनीषाताईचं यासाठी पण अभिनंदन करायचंय. भूमिका घेतली, व्यापाऱ्यांनी केलं की नाही कोण बघायला जाणार. मनीषाताई मला काल म्हणाल नाही मी जाणार. काल त्या स्वतः सहकाऱ्यांबरोबर सगळ्या व्यापाऱ्यांच्या दरवाजावर गेल्या आणि सांगितलं जीएसटीचे भाव कमी केले ना बाबा, ग्राहकाला माझ्या कमी मध्ये देताय ना, दिलं तर हा घे गुच्छ, नाहीतर तुझी तक्रार. या पद्धतीचं काम मनीषाताई आणि आमचे दहिसर मंडळातली सगळी लोक करतायत. आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पहिल्यांदा आणि आता दोन्ही वेळेला आम्हाला सांगतायत निधी कमी पडू देणार नाही, काम जोराने करा. आता आम्ही तर देवेंद्रजींचे चेलेच आहोत आणि त्यामुळे पालकमंत्री म्हणून मी मनीषाताईला, संजयजींना सांगितलं की निधी हा मुद्दा नाही, विजन हा प्रॉब्लेम आहे आणि त्या विजनने काम केलं पाहिजे. आज डोम आहे, या ठिकाणी बसण्याची व्यवस्था आहे, चालण्याची व्यवस्था आहे, हिरवळपण आहे, लहान मुलांना खेळण्याची व्यवस्था आहे, व्यायामाची व्यवस्था आहे. आणि हीच खरी फिट इंडिया मुवमेंटची खरी मुहूर्तमेढ आहे. आणि सुदृढ भारतच पुढे देशाचं नेतृत्व, जगाचं नेतृत्व करू शकतो. ही भूमिका घेऊन काम करणारी म्हणजे या जिल्हाध्यक्ष तावडे, ही घेऊन काम करणारी सगळी मंडळी ही सरकारमध्ये आपल्याला दिसत आहेत. मला अजून एका गोष्टीसाठी अभिनंदन करायचं आहे, ते तुमचं आणि तुमचं सुद्धा, आपल्याला सुद्धा निवेदन करायचं आहे मला की या मुद्द्याकडे आपण नीट लक्ष देऊन पाहिलं पाहिजे. ते म्हणजे या उद्यानाचं नाव काय आहे. संजय उपाध्यायांनी जो मुद्दा मांडला तो खरा आहे. उद्यान झालं, चांगलं झालं, लोकांना समर्पित केलं, लोकार्पण झालं, पुढे काय, पुढे ते रखरखाव झालं पाहिजे. महापालिका आपलं काम करेल, पण इथल्या नागरिकांनाही मी हात जोडून विनंती करीन, मदत लागेल तर भारतीय जनता पार्टी करेल, पण रखरखाव ठेवण्यामध्ये तुमचाही सहभाग द्या. कारण या उद्यानाचं नाव हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने आहे. नवरात्रीमध्ये आपण आहोत, तुम्हाला नवरात्रीच्या शुभेच्छा आहेत. पण नवरात्रीमध्ये नवदुर्गांची पूजा आपण करतोय, घरातल्या माता भगिनींची सुद्धा पूजा करतोय, आई भवानीकडे, आई जगदंबेकडे आशीर्वाद मागतोय की आम्हाला बळ दे, सुसंस्कृत, सुशिक्षित, संस्कारित बनू दे. आणि आज या नवरात्रीमध्येच मनीषाताई तुम्ही या उद्यानाचं नाव एका अशा स्त्रीच्या नावाने दिलंय की जिने या देशाला ऊर्जा दिली, त्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने दिली आहे. अहिल्याबाईंचं जीवन कृपया करून समजून घ्या. सामान्य परिवारात जन्मल्यानंतर राजघराण्यात जाईपर्यंत जगण्यामधला बडेजावपणा नाही, छान चुकवली नाही, त्या ठिकाणी उच्च वस्त्राधारित नाही, आपल्या आयुष्यामध्ये अकाली त्या ठिकाणी पती गेल्यानंतर त्यानंतर सुद्धा सुती साडीत हातात भगवान शंकराची पिंड घेऊन न्याय आणि न्यायिक व्यवस्थेवर काम करणारी या देशातली पहिली राणी ही अहिल्याबाई होळकर आपल्याला त्या ठिकाणी दिसते. आज मला हे सांगायचं आहे, सोमनाथचं मंदिर असो, काशी विश्वेश्वरचं मंदिर असो, रामेश्वर असो, त्र्यंबकेश्वर असो, ही सगळी मंदिरं महत्वाची आहेत की नाही? तुम्ही आशीर्वाद घेता की नाही? पण ह्या सगळ्या मंदिरांना ज्या वेळेला परकीय आक्रमणात तोडून टाकलं होतं, त्या तोडलेल्या, आपल्या भग्न केलेल्या मंदिराला, अपवित्र केलेल्या मंदिराला पुनर्स्थापित करण्याचं काम केवळ पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी केलेलं आहे. आणि तेही सांगतो,
ते काम सुद्धा सरकारी निधीतून नाही, राजघराण्यातील पैशातून नाही, त्या आमच्या मातेची श्रद्धा, निष्ठा, मेहनत की स्वकष्टाच्या पैशातून हिंदुस्थान मधल्या या सगळ्या मंदिरांना वाचवण्याचं काम त्यांनी केलं आहे. आणि केवळ मंदिर नाही, भक्त निवास पण केली, भक्तांना उतरण्याची व्यवस्था पण केली, आणि बरोबरीने ज्याला आपण पाणी संस्कृती म्हणतो, जल संस्कृती, ते पाणी या देशात कसं वाचवलं पाहिजे, संरक्षित केलं पाहिजे, त्याच्या संरक्षणाची काय व्यवस्था केली पाहिजे, अशी 12 ही व्यवस्था देशात हजारो निर्माण करणारी अहिल्यादेवी ही आमची देवी होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून नवरात्रीत अहिल्याबाई होळकरांच्या नावाने हे उद्यान तुम्ही केलंय, यापेक्षा मोठी ईश्वरी पूजा नाही, माता भगिनींची पूजा नाही, असं मला या ठिकाणी मनीषाताई सांगायचं आहे. परिश्रम करतोय, आम्ही सगळेच करतो आहोत, सेवक म्हणून काम करतोय, कर्तव्य म्हणून करतो आहोत, पण थोडं आपल्याशी मागितलं तर वाईट वाटण्याचं कारण नाही. आणि मागणी एवढीच आहे की आज या पद्धतीचं काम मोदीजी देशात, देवेंद्रजी महाराष्ट्रात, कोस्टल ते मेट्रो पासून सर्व, आणि मतदारसंघात मनीषाताई करतायत, तर देवेंद्रजी, मोदीजी आम्हाला मानणारा भाजपचाच महायुतीचा नगरसेवक या पुढच्या काळात सुद्धा तुम्ही निवडून द्यावा, एवढीच मागणी त्या ठिकाणी करतोय. खरं तर ही वेळ नाही, पण काय आहे, माझा स्वभाव आहे, मंत्री असलो तरी संघटनेचे विषय माझ्याकडून मनीषाताई जात नाही, आणि म्हणून या पद्धतीची सुद्धा विनंती करतो. आणि पुढच्या 22 एकर, किती 22 एकर म्हणाल ना, किती 12 एकर, 12 एकर, या 12 एकर मध्ये उरलेल्या कामात महापालिकेचा फंड तर तुम्हाला मिळेलच, नाही मिळाला तर मी मिळवून देईन, आणि तो सुद्धा महापालिकेने काही आडकाठी केली तर पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला निधी देईन, पण या लोकांची काम आणि सेवा आपण करत राहू, एवढंच त्या ठिकाणी निवेदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.